कांद्याचे भाव आता थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार आहेत। नाफेड किंवा इतर संस्था आता दर ठरवू शकणार नाहीत। पाहूया हा रिपोर्ट। ज्या कांद्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक फटका बसला, त्याबाबत केंद्राने आता कांद्याचे भाव ठरवण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत। यापुढे कांद्याचे दर केंद्रीय वाणिज्य मंत्रालय ठरवेल। नाफेड आणि एनसीसीएफला यापुढे कांद्याचे दर ठरवता येणार नाही। याबाबत मात्र महायुतीच्याच काही नेत्यांनी निर्णय स्वागतार्ह आहे की नाही याबाबत न बोलता मोगम उत्तर दिली आहेत, तर विरोधकांनी यावरून टीका केली। सगळा कंट्रोल, कारण आता देशाला अदानी कंट्रोल करतोय। तो ग्रेन मार्केटमध्ये असेल, सिमेंट मार्केटमध्ये असेल, सगळ्याच देशातील आवश्यक वस्तूंचा जो काही स्थिती आहे त्यावर सगळा नियंत्रण आता हळूहळू त्यांना केंद्र सरकारला अदानीच्या हातात द्यायचं आहे। शेतकऱ्यांसाठी खालच्या ज्या यंत्रणा आहेत त्या निष्काम करायच्या आणि शेतकरी ओरडला मेला तरी यांना फरक पडत नाही। नाही, ते आता मी काय माहिती घेतलेली नाही आणि तसं असेल तर आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलू। जळगाव रावेरची जागा जर सोडली तर रावेरची जागा, तर बाकीच्या सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे। विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे, आमचा नाशिक जिल्हा आहे, आमचा सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, अशा 5-6 जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात। त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही, मी त्याची चौकशी केली। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। नाशिकचं नेतृत्व करता कांद्याच्या प्रश्नावरती नाफेडचे अधिकार गोठवले। वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार आहे। कांद्याचे सोयीचं आहे का? त्यांच्याशी मी बोलेन काय पुढे। थेट दर ठरवणार आहे। कांद्याचे सोयीचं आहे का? त्यांच्याशी मी बोलेन काय पुढे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। कांदा उत्पादकांना गृहीत धरणं महायुतीला महागात पडलं। योगायोगानं कांदा पट्ट्यात सर्वाधिक जागा भाजपच लढत होती। जळगाव आणि रावेरचा अपवाद वगळता धुळे, नाशिक, दिंडोरी, नगर, शिर्डी, सोलापूर आणि माढा या 5ही ठिकाणी कांदा हा सुद्धा महत्त्वाचा घटक ठरला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।